टुडे ओरिजिनल 10 केबल नेटवर्क 823 रोज दुपारी 1 ते 2 व दुपारी 3 ते 4 या वेळेत बघायला विसरू नका। यशस्वी शिंदे हिच्या कुटुंबियांकडून आरोपीवर लवकरात लवकर कारवाईची मागणी। नवी मुंबईतील उरण येथील 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती। हत्या केल्यानंतर मृतदेहाची विटंबना देखील करण्यात आली होती। यशस्वी हिच्या कुटुंबियांकडून तिच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। आरोपीवर कडक कारवाई व्हावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत। संशयित आरोपी अनेक वर्ष आपल्या मुलीला नाहक त्रास देत असल्याने त्याच्या विरोधात 2019 ला पोलीस तक्रार देखील केली गेली होती असे यशस्वीच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे। त्याने केलेले कृत्य खूप वाईट असून या नराधमाला फाशी मिळावी अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। मॅडम काय सांगाल, ही घटना जी घडलेली याबद्दल तुम्हाला काही आधी माहिती होती किंवा काही तो मुलगा याआधी तिला काही त्रास द्यायचा मॅडम? तो तिला त्याच्यावर म्हणजे त्याला हे पण केलं, तिच्या वडिलांनी त्याला हे केलेलं, तर त्याला जे धमकवलेलं म्हणजे त्याला मारलेलं पण पोलिसांकडनं आम्ही नेलेलं, पण तरी तो म्हणजे तिला सतवायचाच। ती तिच्या पप्पांना सांगायची, तिच्या पप्पांनी पुन्हा त्याला सांगितलं की म्हणजे माझ्या मुलीची छेड काढू नको, म्हणजे तो नाही ऐकायचा। ती स्वतः म्हणजे चांगली राहायची, ती शिक्षण करायची, कामाला जायची, पण हा तिला काय टॉर्चर करायचं ते माहिती नाही। ती सतत पप्पाला तिच्या सांगायची, पण ह्याने जे करायचं ते केलं। तिचे जसं तिला मारलंय ना तसं लवकरात लवकर पकडून त्याला फाशीवर ठेवलं। काय सांगशील मला, एक बहीण असल्याच्या सुंदरावलेली नेमकी काय मागणी करशील? यशस्वी माझ्या बहिणीसाठीच होती, म्हणजे बहीणच होती माझी। ती खूप चांगली पोरगी होती, तिच्यासोबत असं झालंय आम्हाला खूप वाईट वाटतंय। ही अशी घटना परत महाराष्ट्रात भारतात होऊ नये आणि या घरात आम्हाला लवकर अशी कडी सजा झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे। आणि आमच्या बहिणीला, माझ्या बहिणीला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा आणि महाराष्ट्र सरकारला पण मी विनंती करतो की लवकर या मागणीचा छडा लावा। सर काय सांगाल, यशस्वीबाबतची घटना घडली अतिशय दुःखद घटना आहे। मोर्चा देखील काढण्यात आला होता आणि पोलीस स्टेशनकडे काय मागणी आहे? आरोपीवरती लवकरात लवकर आणि कठोर कारवाई करण्यात यावी। एकंदर 2019 मध्ये देखील त्या आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। माझ्या मुलीला खूप त्रास द्यायचा म्हणून आम्ही त्याच्यावर पॉस्को गुन्हा दाखल केला। सहकार्य करा, तुम्ही पण महिला न्याय दिला पाहिजे। मीडियाने साथ दिल्याशिवाय या मुलीला न्याय नाही मिळेल। नितीन मोरे नाही लवकर न्याय मिळावा, त्याला फाशी शिक्षा होईल, त्या पद्धतीने सर्व पोलिसांचा रेकॉर्ड सर्व तपास व्हावा। तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही पाहता पण पत्रकार राहिलेलो आहे, पत्रकारिता केलेली या घटनेच्या नंतर ना ज्याला राजकारण करायचं आहे, ज्याला त्याची पोळी बांधून घ्यायची, विषय माझा मागे राहतो। जे कुटुंब जे असं हातबल झालेलं असते काही ते बिचारी मागे राहतात। सर या ठिकाणी तुम्ही आज भेट दिलेली आहे, नेमकी तुम्ही सरकारकडे काय मागणी करता? जय भीम। मी नितीन भाऊ मोरे, जय भीम आर्मीचा अध्यक्ष। आज शिंदे कुटुंबाला भेट देण्यासाठी आलो। जे काय घडलं ते निंदनीय आहे, निषेधार्ह आहे, परंतु आता जे घडतंय, आमच्या कुटुंबाची एक मुलगी गेल्याच्या नंतर जे घडतंय त्याच्याबद्दल निषेध करण्यासाठी देखील मला लाज वाटते। ते एवढं मोठं घडत आहे। काल शिंदे सांगतात आम्हाला की फेसबुकवरती न प्रकारची फेक नरेटिव्ह आमच्या मुलीबद्दल बोलली जाते। अरे या मुलीची काय चुकी आहे? पॉस्को खाली बापाने केस दाखल केली, का दाखल केली? पॉस्को खाली केस दाखल केली कारण मुलगी अल्पवयाची होती।
अल्पवयाची होती म्हणून ती बापाकडे आली, बापाने तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं, त्याच्याकडे केस दाखल झाली 2019 मध्ये. तो आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्याच्या नंतर देखील त्याने सतत त्या मुलीला सतवायचा प्रयत्न केला. एक दोन वेळेस त्या वडिलाने त्याला समजायचा देखील प्रयत्न केला, पण त्याने त्याच्या डोक्यामध्ये तो डाव ठेवला. बांधवांनो, तुमच्या या सर्व लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी कळू इच्छितो की ही पहिली घटना नाहीये. 1 महिन्याच्या अगोदर मानखुर्ची आमची पूनम, तिचं प्रेत इथे सापडलं या उरणच्या खाडीमध्ये. तिला मानणारा पण मुसलमानच होता. आता हा देखील त्याच समाजाचा आहे. आम्ही समाजाबद्दल बोलत नाही, पण हे लोक का आमच्या मुलीवरती, हे लोकच का असं टार्गेट करत आहे? आणि अरे हे कसलं प्रेम आहे? मुलीला जाळलं, मुलीला हे केलं, मुलीचा चेहरा फोटो बघितल्यानंतर डोळे असे, म्हणजे असं काय बोलू तुम्हाला. या प्रकारे आज आईने बघितला चेहरा बघायला, आम्ही हिंमत नाही करू शकलो तिला दाखवायला. हे होत नाही तर दोन वर्षाच्या अगोदर ती चंदन शिवे रुपाली, तिला तिच्या 2.5 वर्षाच्या मुलाच्या समोर तिला देखील चिरलं रस्त्यावरती. म्हणून हे मुसलमान लोकांच्या विरोधात आम्ही नाही, पण हे मुसलमान लोक आमच्या बौद्धांच्या विरोधात, आमच्या बौद्धांच्या मुलीबद्दल असं का करत आहे? एकाच घटना असती मी समजू शकलो असतो, अरे 1-2 घटना असती मी समजू शकलो असतो. कंटिन्यू हे जे काय चाललंय, हे काय षडयंत्र चाललंय काय? याच्यावरती शासनाने, प्रशासनाने, जातीने लक्ष घालून आमच्या समाजाला न्याय द्यावा. ज्या कुटुंबावरती हे घडलेलं आहे त्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. लवकरात लवकर तो आरोपी आमच्या समोर आणावा, त्याला फाशीची शिक्षा होईल या पद्धतीने तरतूद करावा. आणि शासन प्रशासनाला एक विनंती आहे, अहो डीसीपी साहेब, एसीपी साहेब, आपण अधिकारी आहात, आपल्यालाही मुलबाळ आहेत, अहो एकदा येऊन सांत्वन करा, बोला, बसा या परिवाराकडे. हे परिवार एकदम असं विचलित झाले हो, कोण भेटत नाही, कोण सांगत नाही, कोण येते, कुणाच्या डोक्यात काय काय राजकारण आहे त्या पद्धतीने बाहेर जाऊन ते मांडणी करतात. आमचं कुटुंब काय करणार? आमच्या घरची मुलगी गेलेली आहे, आमची कमवती मुलगी गेलेली आहे, तिच्या पाठीमागे 2 बहिणी आहेत. या प्रकारचं खोटं नेरेटिव्ह, प्रेम प्रकरण आहे, अमकं प्रकरण आहे, चमकं प्रकरण असं सेट जर केलं तर तिच्या पाठीमागे असलेल्या आमच्या 2 मुली, त्याचं भविष्य तर काय? मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो, हे फेक नेरेटिव्ह जे चाललेलं आहे, हे चुकीची गोष्टी चाललेल्या आहे. अरे हे लोक कोण करतायत हे सर्व आता मीडिया बघत आहेत. कोणत्या पर्टिक्युलर समाजाचे लोक आमच्या समाजावरती करतायत हे देखील ज्याला राजकारण करायचंय, राजकारणामध्ये उभं राहायचंय, तो खरं बोलणार नाही. पण आम्ही तर लढणारी लोक समाजासाठी, आम्हाला तर खरं बोलावं लागेल. म्हणून मायबाप सरकार तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ही जी घटना घडली, अशा जी याच्या अगोदर घटना घडल्या, फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून यांना न्याय मिळावा आणि लवकरात लवकर त्याला पकडण्यात यावं. अन्यथा बौद्ध समाजाच्या वतीने अनेक समाज साथ देत आहेत. या उरण गावातले लोक साथ देत आहेत, प्रश्नच नाही. पण मुंबईतल्या देखील आता अनेक संघटनेचे लोक या गोष्टीचा निषेध करण्यासाठी, त्याला लवकरात लवकर पकडून त्याला फाशी शिक्षा होईल ही मागणीसाठी 1-2 दिवसामध्ये आम्ही सर्वजण समाजाच्या वतीने एकत्रित येणार आहोत. या ठिकाणी शिंदेजी आहेत, या ठिकाणी वंचितचे आहेत. आम्ही सर्व तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी कळू इच्छितो, असे प्रसंग झाले तर आम्ही संघटनेचं नाव घेऊ बघत नाही. आम्ही एक बापाचे लेकरं आहोत, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं आहोत. आमची बहीण, आमची मुलगी गेलेली आहे. तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून